शहापूर शिवतीर्थावर महिला कडाडल्या, निषेध रॅलीला पोलिसांचा विरोध। अक्षदा म्हात्रे आणि यशस्वी शिंदे यांच्या झालेल्या हत्यांच्या निषेधार्थ आज शहापूर शिवतीर्थावर सर्वपक्षीय समाजाच्या वतीने निदर्शन करण्यात आलं। मात्र नियोजित निषेध रॅली काढण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता। अनेक राजकीय पक्षांच्या धार्मिक प्रदर्शन करणाऱ्या मिरवणुका बिनदिक्कत होत असताना महिलांवरील अन्यायाच्या निषेधार्थ काढलेल्या या रॅलीला पोलिसांनी केलेला विरोध हा राजकीय दडपशाहीचा भाग आहे का, अशी उपस्थितांमध्ये चर्चा होती। महिला कार्यकर्त्यांना पोलिसांकडून जरी नोटिसा आल्या असल्या तरी उपस्थित महिलांनी या अन्यायाचा, ढासळलेल्या कायद्याचा आणि शासनाच्या अनास्थेचा तीव्र धिक्कार केला। ही जर क्लिप व्हायरल होत असेल आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचत असेल तर मी नक्कीच एवढं जाहीरपणे आवाहन करू शकते की जर आमच्या छत्रपती शिवरायांचं शासन जर आजही तुम्ही टिकून ठेवलं असेल किंवा ठेवत जर असाल ना, तर या नराधमांना आज आम्ही आमच्या तायांना भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी मेणबत्त्या पेटवण्याची गरज नाही, तर अन्याय अत्याचार करणाऱ्या नराधमांना भर चौकात पेटवण्याची गरज आहे। परंतु यांना शिक्षा मिळालेली आहे। हे बॅनर आमच्या चौकांमध्ये लागले पाहिजेत। पाहणाऱ्याला वाटलं पाहिजे की नक्कीच मुलींची छेड करणं काही सोपं नाहीये। तुम्हाला एक सांगायचंय की आज निषेध रॅली होती, पण त्या निषेध रॅलीवर सुद्धा बंधनं आलेली आहेत। आज आम्ही बोलतोय, बोलण्यावर सुद्धा बंधनं आलेली आहेत, भविष्यात अजून येतील। आणि मग आम्ही काही न्याय मागत फिरायचं का? इथे न्याय द्या, या पोलिसांकडे जा, तिथे न्याय द्या, या पक्षाकडे जा, नाही। आम्हाला स्वतःला सक्षम व्हायचे। वर्चस्ववादी व्यवस्थेशी लढण्याची गरज, अभिनेते किरण माने। शहापुरात फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सव संपन्न। आजही असणाऱ्या वर्चस्ववादी व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी महात्मा फुलेंचे विचार प्रेरक आणि मार्गदर्शक आहेत आणि म्हणूनच हे साहित्य भांडार बहुजनांनी अभ्यासण्याची गरज असल्याचं प्रतिपादन अभिनेते किरण माने यांनी शहापूर येथील धम्मदीप सभागृहात झालेल्या फुले शाहू आंबेडकर साहित्य महोत्सवात केलं। फुले शाहू आंबेडकर यांचे साहित्य घराघरात पोहोचवणे ही काळाची गरज असून त्याकरिता नागसेन बुक डेपो कल्याण यांनी शहापुरात या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी संविधानाच्या प्रती वितरित करणाऱ्या आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला। दंगलकार कवी नितीन चंदनशिवे यांनी आपल्या गायन संवादातून उपस्थितांची मने जिंकली। यावेळी विचार मंचावर अशोक गायकवाड, मृणाल भोईर, रुपाली दोंदे, लोकशाहीर आकाश पवार, ऐश्वर्या पवार, धम्मदीपचे प्रकाश पवार आणि इतर मान्यवर उपस्थित होते। सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राईब करा। त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा। धन्यवाद।